जय हिंद. ओके, माझा परिचय करून दिलेला आहे. मी इथे येण्याची दुसरी वेळ आहे. मी एक मिलिटरी मॅन आहे आणि दुसऱ्या वेळी त्याच व्यक्तीला बोलवलं जातं, एक तर कमी पैशामध्ये येणार असेल तर, आणि दुसरा माझं भाषण मागच्या वेळीचं आवडलं असेल तर. त्या दोन गोष्टी आहेत. मला का बोलवलंय मला काय माहित नाही. एक मुलगा तुमच्या चाकणमधून 80च्या दशकामध्ये कोल्हापूरला जातो. एक मुलगा 80च्या दशकामध्ये कोल्हापूरला जातो आणि कोल्हापूरला गेल्यानंतर खडतर परिश्रमामधून एका छोट्याशा तालमीमध्ये सराव करतो. मग त्यावेळी सर्वात लहान आहे म्हणून तालमीमध्ये कधी वस्ताद त्यांना मारतो, कधी सहकारी मारतात, कधी सहकारी त्यांना भांडी घासायला लावतात आणि कष्ट करायला लावतात, पण कुस्ती पण खेळायला लावतात आणि कुस्ती खेळत खेळत तो मोठा होतो. मला ही गोष्ट यासाठी सांगायची आहे की शासनानं आता निर्णय घेतला, शिक्षकांनी कुठल्याही मुलाच्या केसाला सुद्धा हात लावायचा नाही. जर पालकांनी त्या शिक्षकांच्या विरोधात तक्रार केली तर तो शिक्षक नोकरीवरनं काढला जाणार. त्यामुळं ही शासनाची सोय करून ठेवलेली पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, ह्यासाठी मला सांगायचं आहे. मग तो मुलगा वयाच्या 15व्या वर्षी तिथून जातो आणि सराव करतो. जवळजवळ 7, 8, 10 वर्ष तिथून प्रॅक्टिस करतो आणि तो मुलगा 8वीतून शाळा थांबवतो. आणि शाळा थांबवल्यानंतर मग काय करायला पाहिजे का पैलवानानं? त्याचा मेंदू गुडघ्यात त्या माणसानं काय करायला पाहिजे? त्या व्यक्तीनं नॉर्मल काय जीवन जगलं पाहिजे. पण तो व्यक्ती आयुष्यात दुसऱ्या मुलांना मोठ्या लेवलला पोहोचण्याचं महान कार्य करतो. ती व्यक्ती म्हणजे पैलवान गोपाळ जाधव. तुमचे हे आहे तिथे बसलेले आहे. मला हे सांगायचं यासाठी आहे की माणसं पैलवान काय करू शकतो. मी पैलवानांच्या मुलाखती घेतो, पूर्ण महाराष्ट्र भारतभर फिरतो आणि मुलाखती घेताना मला एक फार मोठी ऊर्जा ह्यासाठी मिळते, ही लोक प्रामाणिकपणे सेवा करतात आणि सेवा करत असताना त्यांना भरपूर त्रास होतो, पण त्या त्रासातून ते पुढे जातात. एक चंद्रशेखर आझादांनी जेलमध्ये असताना इंग्रजांच्या विरोधात बोलताना एक वाक्य वापरलं होतं आणि ते आपल्या मुलासाठी होतं. त्यांना इंग्रजांच्या सेवेमध्ये दाखल झाले होते, पण त्यांचे मित्र म्हणायचे, चंद्रशेखर आम्ही एवढी देशाची सेवा करतोय, तू आमच्यासाठी काय योगदान करणार? मग ते एका बँकेत क्लर्क होते तर तिथं ते कॅशियर बघत होते, कॅश बघत होते. त्यावेळी तिथला त्यांनी खजाना लुटला आणि आपल्या लोकांना त्यांनी दिला. त्याबद्दल त्यांना जेल झाली. मग जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा मुलगा एक लहान होता आणि लहान मुलगा बापाला भेटायला सगळ्या भागातून झालं होतं. बापानं दरोडा टाकला. मग मुलगा भेटायला आल्यानंतर चंद्रशेखर आझाद जे होते ते जेलच्या आतमध्ये होते आणि त्यांचा मुलगा बाहेर होता. त्यावेळी त्याने असा हात बाहेर काढला. त्यावेळी त्यांच्या मुलगाचा हात त्यांच्या हाताला लागत नव्हता, तरी त्या मुलानं कसं तरी करून त्यांच्या हाताला हात लावला. त्यावेळी त्या चंद्रशेखर आझादाने एक शब्द वापरला की बाळा, तू एक असं काम कर, आयुष्यात येऊन तू असं काम कर की 1000 डोळ्यांनी भरल्या नजरेनं आपल्याकडे बघितलं पाहिजे. 1000 डोळ्यांनी भरल्या नजरेनं आपल्याकडे बघितलं पाहिजे. त्याचा कैफ काय आवरत असतो. हे चंद्रशेखर आझादांचं वाक्य आपल्या मुलासाठी होतं. ते कार्य हे गोपाळ जाधवांनी आज केलेलं आहे असं मला वाटतंय. मला हे का सांगायचं आहे, कारण आज मुलं घडताय. आज मुलांच्या पालक, मी पण पालक आहे, माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे, मुलगा 12वी सायन्स करतोय, चांगली मार्क पाडतायत. मी पालक आहे. माझ्या मुलाला कोणी मारलं तर मला पण त्रास होणार, पण मी माझ्या मुलांना हे सांगत असतोय की शिक्षक हे का मारतो. आज पालकांना मी हे का सांगायला लागलोय, कारण पालक आज मुलांच्या कुबड्या व्हायला लागल्या. आज प्रत्येक पालक आपल्या मुलाला मोबाईल देत आहे. बिना मोबाईलचा मुलगा नाश्ता करत नाही, जेवत नाही. पण हे मी तुम्हाला आज ह्यासाठी सांगतोय की आपल्या मुलाच्या कुबड्या बनवू नका. जर आपण कुबड्या बनलो तर येणाऱ्या काळात तीच मुलं आपलं गळा पकडायला मागे बघणार नाहीत. मला माफ करा, आग येत असेल, पण ही गरज आहे. आज आपण काय करतोय आपल्या मुलांसाठी. मी पण शिक्षक आहे, माझी चूक झाली, मला पालक विचारायला येतो. मी पालकांना सांगतोय, बाबा तुम्ही का मुलाला काय केलं पाहिजे, कसं घडवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला कसं घडवलं, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले. आणि मला जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, जिजाबाई साहेबांच्या पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ होता आणि जिजाबाई साहेब वेरुळ या ठिकाणी होत्या. त्यावेळी त्यांचे वडील लखोजी जाधवराव, त्यांचा मुलगा राघोजी
जाधवराव, दुसरा भाऊ आशुलोजी जाधवराव आणि यशवंतराव जाधवराव या चौघांना निजामशानं दरबारात बोलवलं होतं, देवगिरीच्या किल्ल्यावर बोलवलं होतं आणि प्रेमानं बोलवलं होतं. जरीची कपडे घालून यायला सांगितलं होतं. जाधवरावांना वाटलं मला काहीतरी सुभेदारी देणार, मला काहीतरी बक्षीस देणार निजामशाह म्हणून आनंदानं बिना शस्त्र घेता देवगिरीच्या किल्ल्यावरती वर चढले. आणि देवगिरीच्या किल्ल्यावरती वर गेल्यानंतर निजामशाहनं चौघांचीही मुंडकी उडवली, ठार मारलं आणि ठार मारल्यानंतर त्यांची मुंडकी उचलली, एका पोत्यात भरली आणि जिजाबाई साहेबांच्या वाड्या पुढं ती मुंडकी टाकली. आणि मुंडकी टाकल्यानंतर जिजाबाई साहेब ज्यावेळी रात्रीचा दिवागून घोड्याचा आवाज येतो बाहेर आल्या, पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ, मी काय सांगतो हे का महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी बाहेर आल्या तर त्यांनी दिवा असा हातात धरलेला, चुकून त्यांना एक ठेस लागली. खाली बघतात तर आपल्या भावाचं मुंडकं, पुढे जाऊन बघतात दुसऱ्या भावाचं मुंडकं, त्याच्या पुढे गेले तर त्याच्या भावाच्या मुलाचं मुंडकं, वडिलाचं प्रेत समोर बघत होती जिजाबाई साहेब. खुदका देऊन रडायला लागल्या. त्याच वेळी त्यांनी घोड्यावरती बसल्या आणि हातामध्ये तलवार घेतली आणि देवगिरी किल्ल्याच्या दिशेने पळायला सुरू केलं घोडं. शहाजीराजे भोसले पुढून येत होते आणि ज्यावेळी शहाजीराजे पुढे येत असताना त्यांनी बघितलं कोणतरी जातंय. त्यांनी तात्काळ आपला घोडा त्या दिशेने पळवला आणि जाणाऱ्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या जिजाबाई साहेब होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते, त्या रडत होत्या आणि त्या ओरडत होत्या, त्यांचं अंग कापत होतं, दोन्ही हातात तलवार होत्या. शहाजीराजांनी सांगितलं जिजाबाई साहेब थांबा, कुठे चाललाय, पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ आहे. त्यावेळी जिजाबाई साहेब म्हणल्या की त्या निजामानं, त्या हजामानं माझ्या बापाचा आणि माझ्या भावाचा घात करून मारलेला आहे, त्याला मी सोडणार नाही, त्याला मारणार आहे. तर जिजाबाई साहेबांचा हात शहाजीराजांनी पकडला आणि हात पकडल्यानंतर थांबायला सांगितलं, थांबल्या. त्यावेळी जिजाबाई साहेब म्हणल्या 3 महिन्याचा गर्भ. त्यावेळी म्हणल्या राजे मला ढोवायला लागले, राजे मला ढोवायला लागले. त्यावेळी त्यांनी विचारलं तुम्हाला कशाची ढोवायला लागले, तरी मला म्हणल्या पुढे दिसणारा हा देवगिरी किल्ला, हा जळून राख रांगोळी झाली पाहिजे आणि त्या राख खायचे ढोवाळे मला लागलेत. हे जिजाबाई साहेबांनी शहाजीराजांना म्हणलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते 3 महिन्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कालांतराने जन्म झाला आणि ती तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. मला काय सांगायचं आहे, त्यांना बाळ करून हे वयाच्या 3ऱ्या महिन्यात पोटामध्ये मिळालेलं. आज आपली आई आपल्या मुलाला काय देते हे महत्वाचं आहे. आज आपल्या पोटामध्ये मूल असताना आई काय बघते हे महत्वाचं आहे. 4 दिवस सासूसे बघते का, परत ननंद भाऊजीची भांडणे बघते का, तेच पोटामध्ये गर्भावरती आपले परिणाम होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला. जन्म झाल्यानंतर 13 वर्षाचा मुलगा, ज्या मुलाचं वय 3रीचं आहे, 3रीच्या मुलाने काय केलं, रायरेश्वर मध्ये गेले आणि रायरेश्वराला अभिषेक केला, आपल्या पोटाचा रक्ताचा अभिषेक केला आणि सांगितलं मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार. वडिलांची सुभेदारी होती. 7,500 सैन्य लाल मालामध्ये पुण्यामध्ये भोवतीने असायचं वेढा घालून त्यांच्या संरक्षणाला. पण तो मुलगा म्हणतोय मला स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि त्यांनी 50 मावळे घेऊन तोरणा किल्ला जिंकला. आणि ही बातमी ज्यावेळी आदिलशाहला समजली त्यावेळी आदिलशाह दरबारात हसला. शहाजी राजे के बेटे ने तोरणा किल्ला ले लिया, खंडन जैसा किल्ला लिया है तो लेने दो, हा 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 म्हणून हसला. पण तोच आदिलशाह येणाऱ्या 20 वर्षाने 360 किल्ले घालून बसला आणि आदिलशाहीचा समूळ विनाश करून बसला. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आग होती आणि ती सुरुवात होती. त्यामुळे मुलांची सुरुवात ही छोट्यातूनच होते. तुमचा मुलगा पुढे येऊन काहीतरी म्हणतोय, तुमचा मुलगा स्टेजवर येऊन भाषण करतोय, तुमच्या मुलाला शिवगर्जना दिली, तुमच्या मुलाची सुरुवात आहे. तसे सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगेन की बाळांनो तुम्ही पुढे या. शिक्षकांचा मार जरी बसला तर मार खाला तरी काही अडचण होत नाही. कोण शिक्षक तुम्हाला घडवायला आलाय. शिक्षक हा मारायसाठी नसतो तर तो घडवण्यासाठी असतो. त्यामुळे पालकांनी सुद्धा इथून पुढे जर एखाद्या मुलांना तक्रार तुमच्याकडे केली, मला ह्या मॅमने थप्पड मारली, कोई बात नाही म्हणायचे, दुसरा गाल पुढे कर, दुसऱ्या गालावर थप्पड खा. जर तुम्ही असं केलं तर येणाऱ्या काळात ते मुलगा हायर पोझिशनला पोहोचणार. कारण छत्रपती शिवाजी महाराज 49 वर्ष जगले आणि ज्यावेळी एकदा सज्जनगडावरती गेले रामदास स्वामींना भेटायला आणि त्यावेळी रामदास स्वामींच्या पुढे उभा राहिले
त्या रामदास स्वामींना त्यांनी एक शब्द उच्चारला, स्वामीजी आमच्या राज्यात दुष्काळ पडलाय, पण मी माझ्या गडावरचे सर्व धान्याचे कोठार ओपन केलेले आहेत, खुली केलेले आहेत, माझ्या प्रत्येक प्रजेला अन्न देण्याचं काम मी करतोय. त्यावेळी रामदास स्वामी विचार केला, राजांना एक धडा शिकवायचा राहिला. आणि त्यावेळी रामदास स्वामी म्हणले, महाराज तो पडलेला हातोडा घ्या, तो घण घ्या आणि माझ्या बरोबर चला. राजाने हातामध्ये घण घेतला. सज्जनगडावरती राजे महाराजांच्या पाठीमागे चालले आणि नंतर पुढे गेले तर एक दगड दिसला आणि त्यांना आदेश दिला रामदास स्वामींनी की राजे त्या दगडावरती तुमचा खण घाला, दगड हातोडा मारा. हातोडा मारला, त्या दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्यातून बेडकी बाहेर पडली. आणि ज्यावेळी बेडकी बाहेर आली त्यावेळी रामदास स्वामींनी एक प्रश्न केला की राजे या बेडकीला अन्न तुम्ही दिलं का? तर राजाने हात जोडले, रामदास स्वामींचे पाय धरले, स्वामीजी मला माफ करा. त्यावेळी रामदास स्वामींनी सांगितलं राजांना की राजे तुम्ही फक्त देवाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही अन्न देणारे नाही तर तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहात, ते फक्त तुम्ही पोचवण्याचं कार्य करताय. अन्न देणारा माणूस तो आहे, हे मान्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. मला हे का सांगायचं आहे, कारण त्याच वेळी दुसरा जर कोण असता तलवार काढली असती, एका मिनिटात मुंडकं उडवलं असतं. हीच गोष्ट ज्यावेळी अफजल खान आला आणि अफजल खान ज्यावेळी विजापूरहून बाहेर पडला त्यावेळी त्यांच्या गुरुजवळ गेला, त्यांच्या गुरुच्या पाया पडला आणि पाया पडल्या गुरुने सांगितलं, अरे अफजला तू जाऊ नकोस, तू जाऊ नकोस, तुझ्या डोक्यावर मला मुंडकं दिसत नाही, तुझं मुंडकं कुठं उडलेलं आहे असं दिसतंय मला. अफजलला राग आला आणि राग आल्यावर अफजलने काय केलं, आपल्या गुरुचंच मुंडकं उडवून टाकलं आणि गुरुजीला मारून टाकलं. ती वीर मी बघून आलो. 64 बायका अफजल खानाच्या होत्या, 64 बायकांनी विहिरीत बुडवून मारलं अफजल खानानं. 64 बायकांनी बुडवून मारलं आणि तो अफजल खान आला. ज्या अफजल खान आला पहिल्यांदा तुळजापुरात गेला, आपली भवानी मातेची मूर्ती बाहेर काढली, ती जात्यात भरडली आणि ती भरडत असताना आपलीच माणसं त्यांना मूर्ती आणून देत होते आणि ती भरडली. कोटाय देव म्हणला, देव कुठं आहे? देव नाही आहे. परत तो उठला, तो परत पंढरपुरात आला, पण आपल्या स्वामी जरी हुशार होते, काही पडवे हुशार होते, त्यांनी तो देव उचलला आणि लपवून ठेवला. दुसरी मूर्ती उचलली, तिथे गया कापल्या आणि पंढरपूरचा पण नेस्तनाबूत करण्याचं काम अफजल खानने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळा निरोप कळत होता, राजा कसा असला पाहिजे. प्रजेवर अन्याय होतोय राजांना कळत होतं. राजांची पत्नी सईबाई साहेबांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1659 ला झाला. तिथून संभाजी महाराजांचं वय फक्त 2 वर्ष 6 महिन्याचं. लहान मुलग्याला सोडून राजे प्रतापगडावर आलेले, पण जाण्या अगोदर सईबाईंना ज्यावेळी भेटायला गेले, मृत्यूशय्येवर सईबाई होत्या, तर राजांचा हात आपल्या हातामध्ये घेऊन राजाने एवढं सांगितलं की राजे तुम्हानी काही अडचण आली तर तुम्हानी रडायला तुमच्या आईचा पदर आहे. जिजाबाई साहेबांच्या जवळ जाऊन तुम्ही रडू शकता, पण येणाऱ्या काळात तुमच्या मुलाला जर काही अडचण आली तर त्याला रडायला आईचा पदर नसणार आहे, कारण त्याची आई इथून निघून जाणार आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हानी माझ्या मुलाची आई आणि बाप हे 2 गोष्टी तुम्हाला निभवाव्या लागणार, तुम्हाला पाळावं लागणार राजे म्हणून सांगितलं. राजाने भरल्या डोळ्यांनी सईबाई साहेबांना निरोप दिला. सईबाई साहेब निघून गेल्या. राजे प्रतापगडावरती पोहोचले. अफजल खान वाईला आलेला. राजांनी त्याला भेटायचं, उघड्या मैदानावर भेटावं तर तो आपला नेस्तनाबूत करणार. त्यासाठी राजाने निर्णय घेतला की प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला भेटायचं. रणतुंडीचा घाट, एकदम खडतर असा घाट, आणि त्या घाटामध्ये अफजल खानाला सांगितलं तुम्ही आमच्या चुलत्यासारखे, तुम्ही मला भेटायला या, मी तुम्हाला भेटो. अफजल खान म्हणला ह्यो उंदरासारखा आहे, कारण तो ज्यावेळी आदिलशाहच्या दरबारात होता तेव्हा बडी बेगमला म्हणला तो जो दख्खन का चुहा है उसको तो ऐसे मार दूंगा पता भी नहीं चलेगा. आणि त्यावेळी तो अफजल खान निघून आलेला आणि अफजल खानाला रणतुंडीच्या घाटातनं खाली घेत 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 परताकडे पायथ्याला आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारख काय होती, एक लंगडा माणूस भीमा झुमके नावाचा राजांना भेटला, रायगडवरती आला. एक लंगडा काठी टेकत 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 ज्या राजांच्या दरबारात आलं, राजे सदरेवरती बसलेले होते,
राजांना नमस्कार केला, मुजरा केला, पाया पडला. त्याने विचारलं, सरदार साईडला उभा होता, अरे भीमा तू तर लंगडा आहेस, तू का आलायस म्हणून सांगितलं. तर राजाने काही बोलले नाही. त्याला विचारलं, बाळा तू का आलायस. त्यावेळी म्हणलं, राजे मला तुमच्या सेनेत सामील व्हायचं आहे. त्यावेळी शेजारी असणारे सरदार हसले. साहेब महाराज हा लंगडा आहे, ह्याला आपणाशी सांभाळावं लागणार, हे आपलं काही करणार नाही. त्या राजाने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, थांबा, अरे भीमा तू काय करू शकतोस. त्या लंगड्या माणसाला विचारलं, अरे भीमा तू काय करू शकतोस. त्या भीमा म्हणला, मी झाडं चांगली तोडू शकतो. राजाने तात्काळ सांगितलं, ठीक आहे भीमा सेनेत घ्या. सगळी म्हणले, अहो राजे काय करायला लागलाय, पैसे फुकट जाणार याला, जाऊ दे म्हणले, घ्या. भीमाला प्रतापगडावरती पोच केला. प्रतापगडावरती भीमा गेला. ज्यावेळी अफजल खानाची सेना रणतुटीच्या घाटात येणार होती, त्यावेळी त्या सेनेला रस्ता करून देण्याचं काम हे आपल्या सेनेचं होतं. आणि आपल्या सेनेचा रस्ता करून देण्याचं काम हे भीमा झुमकेचं होतं. भीमा झुमकेने त्यांना रस्ता करून दिला, चकचकीत रस्ता करून दिला. आणि ती सेना आत घुसली दख्खनच्या चुयाला मारायला, दख्खनच्या उंदराला मारायला सेना घुसली. आणि ज्यावेळी सेना घुसली ती तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. दुपारी 2:05 अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली. पण जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवरती दुसरी जण जायला अशी हजार तयार झाली होती की मी जातो राजे, मी मरतो, तुम्हाला काही नको जायला. राजे म्हणले नाही मी जाणार. आणि राजे तिथे गेले. राजे गेले त्याने त्यांची भेट झाली. भेट झाल्यावर त्या राजांनी अफजल खानाचा कोथळा फाडला. ज्याने कोथळा फाडला, पोट फाडला अफजल खानाचा. अफजल खान दगा 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 म्हणून वरडायला लागला. त्यावेळी भीमा झुमकेला एक काम दिलं होतं लंगड्या माणसाला, त्याला तुझी लायकी नाही म्हणून तुला कशाला घ्यायचा म्हणून लोक म्हणत होती. त्या भीमा झुमक्यानं 4.5 तास कुऱ्हाड थांबलेली होती. पूर्ण रणतुटीच्या घाटावरचा रस्ता मुजवला होता. आणि अफजल खानाच्या 10,000च्या फौजेला कापून काढण्याचं काम मराठ्याच्या सेनेने केलं होतं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पारख होती. मग आज आपल्या मुलांना आपण काय सांगितलं पाहिजे. आज तुमचा मुलगा कसा घडला पाहिजे. मी गडावर बसलो की मी पण जातात एखादी कविता करतो, तर मी असंच एकदा एक 4 ओळीची कविता केली की असंच एकदा जाता जाता 2 वाटा मला लागल्या. असंच एकदा जाता जाता 2 वाटा मला लागल्या. त्यातील एक मळलेली दुसरी झाडा झुडपानं फुललेली. त्यातील एक मळलेली दुसरी झाडा झुडपानं फुललेली. झाडा झुडपांची वाट मी धरली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. मी हे का सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची वाट जी होती काट्याकुट्याची वाट होती, झाडा झुडपांची वाट होती. पण त्या राजाने कधी मागं वळून बघितलं नाही. जर तुमच्या मुलग्याला येणाऱ्या काळात राष्ट्रपती भवन मध्ये बघायचं असेल, या हायर पोझिशनला पोहोचवायचं असेल, तर तुमच्या मुलाला आता कष्ट झालं पाहिजे. जो मूर्ती बनवणारा असतो तो हातामध्ये छिन्नी घेतो आणि हातोडा घेतो. तो हातोडा जरा जाड असतो आणि त्या छिन्नीनं हातोड्या त्या दगडावरती घाव घालत असतो. एखादा टणक दगड असतो तो मार सहन करून घेतो आणि एखादा ठिसूळ दगड असतो तो चटकन फुटून जातो. जो फुटून जातो तो पायाडात वापरला जातो आणि जो मार सहन करतो तो प्रॉपर रेखीव मूर्ती बनतो. आणि ती मूर्ती बनली की या जगामध्ये 850 कोटी लोक आहेत. या जगात 850 कोटी लोक आहेत. ती जर मूर्ती प्रॉपर बनली तर 850 कोटी लोक त्या मूर्तीला नतमस्तक होतात. कारण त्या मूर्तीनं आपल्या जीवनामध्ये त्रास सहन केलाय, घाव सहन केलाय. म्हणून म्हटलं जातं टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि आज आपल्या मुलाला आपण असं तयार केलं पाहिजे की त्याला टाकीचं घाव सोसायची ताकद निर्माण करायला पाहिजे. आज पालकांनी इथे मॅडमला या सरांना येऊन विचारलं नाही पाहिजे तुम्ही आमच्या मुलाला मारलं का. पालकाच्या गेटच्या आत आल्यानंतर काम एकच आहे, माझा मुलग्याला 90%च्या वर मार्क का मिळाले नाही. माझा मुलगा एकदम चांगल्या पद्धतीने खेळाडू का बनला नाही. हे क्रीडा शिक्षकांना तुम्ही विचारलं पाहिजे. त्याला काय माझ्याकडे कमी पडलं हे तुम्ही विचारलं पाहिजे. आणि जे सांगतील ते ऐकून घरी गेलं पाहिजे आणि त्याची इम्प्रूव्हमेंट आपण केली पाहिजे. तरच 1000 डोळ्यांनी भरल्या नजरांनी बघितल्यावर जो तो कैब काय आवड असतो त्याचा आनंद आपल्या बापाला मुलापेक्षा, आईला मुलापेक्षा जास्त होतो.
आणि ही आज गरज आहे. आज आपल्या मुलाला 9च्या पुढे मोबाईल दिला पाहिजे का? दिला पाहिजे का? आई म्हणते मुलगा मोबाईल घेतल्याशिवाय नाश्ता करत नाही, संध्याकाळचं जेवत नाही. जर मोबाईल दिले तर येणाऱ्या 10 वर्षानं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा मुलगा तुमचा गळा पकडणार. डबल अंडरलाईन मध्ये नोट करून ठेवायची आहे आणि डबल कॉम्यामध्ये नोट करून ठेवायची. मी सत्य बोलतोय आणि मला फोन करून विचारा आफ्टर 10 इयर्स. त्यांचा नंबर आहे माझा, मला कॉल करा, मी तुमचा कॉल उचलतो 100% आणि तुम्हाला मी नक्की त्याचं उत्तर देतो. ह्यासाठी तुमच्या मुलाला तुम्ही आजपासून मोबाईल दिला नाही पाहिजे. शाळेत येताना तुम्ही शिक्षकांना हे विचारलं पाहिजे माझ्या मुलग्याला मार्क कमी का? तुम्ही काही करा, तुम्ही माझ्या मुलाची मार्क चांगली आली पाहिजे, माझा मुलगा घडला पाहिजे, संस्कारही घडला पाहिजे. संस्कारित घडण्यासाठी मुलांचं सुद्धा काम आहे. सकाळी उठलं की आपल्या आजीच्या पाया पडलं पाहिजे, आपल्या आईच्या पाया पडलं पाहिजे. तुम्ही म्हणा असं का? पाया पडलेलं काय होतं? शास्त्रात आहे. शास्त्र सांगतंय महापुरे झाडे वाहती तिथे लवाळे वाचती. महापुरात मोठमोठी झाडे वाहून जातात. तुम्ही कधी बघितलं असेल एकदम मोठा महापूर आला, तळासकट झाड उपडून जात आहे, पण लवाळ तिथं वाचतंय कारण लवाळ पद्धतीनं झुकतंय. उजव्या साईडनं पाणी आलं तर डाव्या साईडला आणि डाव्या साईडनं पाणी आलं तर उजव्या साईडला. किती महापूर आला परत 15 दिवसांना होतं तसं उभा. ह्यासाठी तुमचा मुलगा लवाळ्यासारखा राहिला पाहिजे ना की ताट राहिला पाहिजे. कारण जग जिंकायचं असेल तर तुम्हाला चुकूनच जिंकता येतं. तुम्ही म्हणा चुकून कसं? मी मिलिटरी मॅन आहे, मी 18 वर्ष मिलिटरीत नोकरी केली. 18 वर्षात माझ्या भरपूर संकट आली. मी माझा मित्र त्याचं नाव केदार सिंग, 18 दिवस झालं होतं लग्न करून, 18 डेज 18 दिवस. मी जम्मू काश्मीरच्या बॉर्डरला, तो तिथं आला ना, माझी रायफल मागेली. इंटरव्ह्यू होता, संध्याकाळची वेळ, 7 वाजता त्याला मी रायफल दिली, माझा बेल्ट पट्टा घेतला आणि इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यू चालू असतानाच खबर आली की आतंकवादी आल्या 6 जण आहे. मग आताच्या आता ऑपरेशनला जायचं आहे. त्यावेळी सांगितलं इंटरव्ह्यूत असणाऱ्या सगळ्यांनी ऑपरेशनला घेऊन जावं म्हणून सांगितलं. आम्ही सगळी तयार झालो. त्याने माझी रायफल दिली, त्याने रायफल दुसरी घेतली, आम्ही तयार झालो. 18 दिवस ज्या मुलाचं लग्न झालं तो आमच्या बरोबर होता. दिसायला देखना, बायकोचा फोटो दाखवला, फार सुंदर बायको, आणि आमच्या बरोबर जंगलातून जात होता. ज्या ठिकाणी आम्हाला 9 तास जायला लागत होते, आम्ही 3 तासात तिथे पोहोचलो. रात्री 1 ला ऑपरेशन चालू केलं होतं. सकाळची 4 ची वेळ, 6 आतंकवाद्यांची खबर. आणि ही ज्यावेळी खबर मिळाली, आम्ही स्क्वॉडन केला त्या एरियाला, म्हणजे घेरा घातला. आणि घेरा घातल्यानंतर उजेड व्हायची वाट बघायला लागली. उजेड जरा झाला तर 4 आतंकवादी व्यायाम करत होतो. एक जण बंकर मध्ये जेवण वगैरे काय करत असे आणि एक जण प्रोटेक्शनला, त्यांचा आतंकवादी त्यांचं संरक्षणला एका बंदुकीनं साईडला बसलेला. आम्ही सगळं बघत होतो. फायरिंग चालू झालं आणि फायरिंग चालू झाल्यानंतर जो प्रोटेक्शनला बसलेला आतंकवादी होता, केदार सिंग, आमची पार्टी खाली होती, त्यानं आपल्या जवळचा बॉम्ब काढला आणि नुसता खाली टाकून दिला. असा तो बॉम्ब केदार सिंगच्या जवळ फुटला. केदार सिंगला फक्त एक छर्रा उडून फक्त इथं लागला होता पोटाच्या पाठीमागे. आणि त्याला काही माहित नाही, त्या गरमागरीत फायरिंग सुरू. आतंकवादी 4 मारली, 2 पळून गेली, फायरिंग चालू. त्याला काय माहित नाही. अचानक आमचं लक्ष गेलं आणि सांगितलं, अरे केदारच्या पाठीमागे रक्त आलेलं, काय भानगड आहे? आणि ज्यावेळी त्याचा शर्ट वर करून बघितला तर एवढंच छोटस होल त्याच्या पाठीमध्ये पडलेलं, एक छर्रा लागलेला, एक तुकडा लागलेला ग्रेनेडचा. आणि ग्रेनेडचा तुकडा लागला. केदार सिंग देशाची सेवा, मी का म्हणतोय देश सेवा, बलिदान का आहे ते मी स्वतः डोळ्याने बघितलंय. अजून तो क्षण आठवला की रात्रीचा सुद्धा होतका येतो मला. कारण ते जर बोलणं मी ऐकत होतो त्यावेळी केदार सिंग म्हणत होता, तो म्हणत होता, अरे शंकर नारायण मला जगायचा. 18 दिवस झाले माझं लग्न होऊन, मी अजून बायकोचा चेहरा पण बघितलेला नाही, मला जगायचा. त्यावेळी केदार सिंग व्यवस्थित बोलत होता. स्ट्रेचरवर घातलं, हेलिकॉप्टर आलं, पण 5 नंतर हेलिकॉप्टर थांबत नाही. आम्हाला 5 वाजून 5 मिनिटं लागले हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचायला. आमच्या देखत हेलिकॉप्टर उडून गेलं. आम्ही जी 6 लोक होतो ना, घरात जसं आपला बाप मेल्यावर रडतो, घरात जसं आपली आई मेल्यावर रडतो, तसं आम्ही रडत होतो 6 जण. तिथनं उचलून आणलं. रात्री 12ला मात्र केदार सिंगने शेवटला एकदा हाक दिली आणि आमच्या देखत मरून गेला.
ही देशसेवा आम्ही बघितल्या. मी मृत्यू जवळनं बघितलाय, मी जीवन जवळनं बघितलंय, मी गरिबी जीवन जवळनं बघितल्या आणि मी श्रीमंती सुद्धा जवळनं बघितलेली आहे. मी आज हे तुम्हाला का सांगतोय, मी दुसऱ्यांदा आलोय, मी का आलोय आणि मी का सांगतोय, आज आपले पालक जागरूक झाले पाहिजे. आज आपल्या बापानं मुलाला 2 मुस्काडी दिल्या पाहिजे. आज आपल्या बापानं मुलाला बिन चपलाचं एकदा जाऊन दुकानातून खायला आणलं पाहिजे, दुकानातून काहीतरी काम केलं पाहिजे. हे काम केलं पाहिजे, नाही की गाडीच्या टाकीवर मध्ये बसवलं, चल बाळा तू चालू, दुसरी लायस तू चालू आणि मग दाखवलं सगळ्यांनी माझं पोरग गाडी घेत चालते बघा. दिस इज रॉंग. चुकीचा आहे, चुकीचा आहे. आपण आपल्या मुलाच्या कुबड्या होतोय, कुबड्या व्हायचं नाही. आयुष्यात जर तुम्ही कुबड्या झाला तर एक दिवस तुम्हाला त्याचा त्रास होणार. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यावेळी आदिलशाहीमध्ये शहाजीराजे होते आणि अफजल खानानं त्यांना पकडण्याचं काम केलं शहाजीराजांना, त्यावेळी शहाजीराजांना पकडलं आणि त्यावेळी कर्नाटकातलं त्यांना 3 किल्ले टोटल मागितले. त्यातले 2 किल्ले कर्नाटकातले होते आणि एक होता सिंहगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता सिंहगड. राजांच्या ताब्यात सिंहगड असताना तो किल्ला मागितला. त्यांचा थोरला मुलगा होता, म्हणजे शहाजीराजांचा थोरला मुलगा संभाजी म्हणून होता. त्या संभाजीने तात्काळ 2 किल्ले देऊन टाकले आणि खबऱ्याने खबर आणली. त्यांचा वकील आला, एक खबर घेऊन तुमच्या वडिलांना पकडलंय आणि सिंहगड मागितलाय, सिंहगड जर दिला तुमच्या वडिलांना सोडणार. छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणले की मी किल्ला देणार नाही, तुम्ही वडिलाचं काही करा. आणि वडील माझा असा अडाणी का राहिले, गाफील का राहिले म्हणून ते वडिलावरती चिडले छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ला द्यायला नकार दिला. त्यावेळी त्यांच्या बरोबर बाळाजीची चटणी, अण्णाजी दत्त वगैरे सगळी मंडळी होती. राजे, किल्ला दिला तर परत घेता येतो, पण बाप गेला तर परत मिळणार नाही म्हणले आणि त्यांनी विनवण्या केल्या. त्यानंतर किल्ला द्यायचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंग दिल्लीवरनं आला आणि पुरंदरला वेढा घातला, मुरारबाजी देशपांडे आणि 600 मावळे किल्ला लढवत असताना मुरारबाजीचा मृत्यू झाला. पण ज्यावेळी मुरारबाजीचं शौर्य बघितलं आणि सांगितलं तुला आलमगीर बादशाह औरंगजेब सुभेदारी देईल, तुला ह्याच्यापेक्षा मोठं पद देईल, पैसा देईल, तू माझ्याकडे ये. त्यावेळी मुरारबाजीचं वाक्य होतं, मी चटणी भाकरी खाईन पण माझ्या राजाशी कायम इमान राखीन म्हणून मुरारबाजीने सांगितलं. त्यावेळी राजाने 23 किल्ले द्यायचा निर्णय घेतला आपल्या सैनिकांचा जीव जात्याला बघून. मग राजा कसा असला पाहिजे, आपल्या बापासाठी 1 किल्ला द्यायला तयार नव्हता, तो राजा एका सैनिकांसाठी 23 किल्ले द्यायला तयार झाला. हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायला आम्हाला बरेच वर्ष लागतील. मिर्झा राजांचा तह ठरला, राजे गडावरून खाली आले आणि मिर्झा राजाची आट अशी होती, 90,000ची फौज आणि मराठ्यांच्या छत्रपतीला जीवाला धोका. राजांना सांगण्यात आलं की राजे तुम्ही निशस्त्र याचा आहे आणि तुमच्या बरोबर कुठलाही सैनिक अंगरक्षक नसणार, तुमच्या बरोबर फक्त एक वकील असणार. राजाने आपला वकील बरोबर घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज आले. मिर्झा राजांचा तळाव गेले. 72 तास तह चालला. 72 तास मराठ्यांचा छत्रपती, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक विरोधाच्या गोटात होता. त्या मिर्झा राजासंग बोलणी चालू होती. 23 किल्ल्यावरती मिर्झा राजा थांबला. राजे ज्यावेळी या लागले त्या मिर्झा राजानं थांबवलं आणि आपल्या कंबरेची तलवार काढली आणि राजांना सांगितलं की राजपूतानं निशस्त्र जायचं नाही, तर राजपूतानं हत्यार संकट घेऊनच जायचं म्हणून सांगितलं आणि आपल्या कमरेची तलवार सोडून राजाच्या कमरेला बांधणारा त्या मिर्झा राजांना तयार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर शत्रूला सुद्धा आपलं करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. मग आपण राजा आज जयंती आहे, जयंतीनिमित्त काय शिकलं पाहिजे? आज जयंती म्हणजे आपलं काय काम आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घरला जायला पाहिजे का? भरपूर व्याख्यान करते, तुम्हाला सांगणार, एखादा इतिहास सांगणार, हे सांगणार, ते सांगणार. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती फार मोठी. 307 किल्ल्यांची दिनचर्या रोज रात्री रायगडावरती राजांना समजत होती. आता हे तुम्ही म्हणा कसं मास्टर क्रॅक झालंय म्हणणार, मास्तरला कसं काय माहिती असो?
तर प्रत्येक कलावरती धुरांडी पेटवली जायची. पांढरा धूर आला की समजायचा आज व्यवस्थित आहे, काळा धूर आलाय तर समजायचं आज काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ही पद्धत होती राजांच्या काळात. तेव्हा मोबाईल नव्हता. कुठं आहेस? मी मुंबईमध्ये आहे. किंवा असली कुठं पुण्यातच रूम मध्ये, पण म्हणते मुंबईला आहे. त्यावेळी असली भानगड नव्हती. त्यावेळी सगळं रिपोर्ट राजाला कळायचे. म्हणून म्हणायचे मथुरा काशी वृंदावन कोणाला. केशवसुतांची कविता आहे. मथुरा काशी वृंदावन कोणाला, ज्या आबागाने रायगड नाही पाहिला त्याला. अरे रायगडवरती एकदा जावा, तुमच्या मुलग्याला न्या. राजांच्या समाधीवरती एकदा मुलग्याला डोकं टेकायला लावा. तुमचा मुलगा येणाऱ्या काळात फार मोठा व्यक्तिमत्व होईल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन. मी हे सांगण्याचं कारण असं आहे की तुमची मुलं घडवत असताना त्यांना भरपूर काही गोष्टीचं ज्ञान आणि त्यांना ताकद देणं हे गरजेचं आहे. आज मी तुम्हाला हे काय सांगतोय, राजे ज्यावेळी आग्र्याला भेटीला गेलेत, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला भेटीला गेलेत, औरंगजेबाच्या पुढे उभा राहिलेत, त्यावेळी औरंगजेबाला वाटलं आता मी राजांना काहीतरी कार्यक्रम करणार. त्यांच्या बरोबर छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाला उलट बोलण्याचं कार्य ज्यावेळी सुरू केलं, त्या औरंगजेबाने एक शब्द वापरला, हवायचं चिडवायचं म्हणून. तुम्ही म्हणताय माझे मावळे 1000ला भारे आहे, 100ला भारे आहे, पण तुमचा मावळा मला बघायचा आहे. तुमचा मावळा 1000ला भारे आहे ना, 100ला भारे आहे, तो मला मावळा बघायचा आहे. राजाने फक्त 3च व्यक्तींना दरबारात आणायचं परमिशन मागितली. औरंगजेब म्हणला 3 माणसांना दरबारात आणा. बाकीचे सगळं अंगरक्षक उभा केलं. त्यावेळी हैबतराव शिळमकर, येसाजी कांक, तानाजी मालुसरे ही 3 माणसं बिना शस्त्राची दरबारात आत गेली आग्र्यामध्ये. त्यावेळी त्यांच्या मिशीमध्ये लिंबू बसत होता. मिशीमध्ये लिंबू बसत होता. एवढी मोठी शरीर असणारे धिप्पाड देही एसटीचे. त्यावेळी औरंगजेबाने त्यांना बघितलं, ही 3च माणसं दरबार संपवू शकतात. राजांची 4500 फौज आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटी दिवशी होती. राजाने सांगितलेलं माझा एक मावळा 1000ला भारे आहे. 4500 गुणिले 1000 केल्यावर किती माणसं तयार होतात तुम्ही विचार करा. औरंगजेबाने लगेच त्यांना सोडून द्या, तत्काळ सुटून आल्यात राजे. काही गोष्टी अशा आहेत, एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय, की ज्याच्या हातामध्ये रायगड आहे आणि ज्या रायगडवरती रसद म्हणजे अन्नधान्य आहे, तो रायगड जगाशी लढाई करू शकतो, म्हणून इंग्रजांनी एका लिहून ठेवलंय. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेली. राजाने अफजलखानाला मारलं. आज आमची 10वीची परीक्षा झाली की पोरगं मामाच्या गावाला जातोय. 11वीच्या नादाला लागायला पाहिजे, 12वीच्या नादाला लागलं पाहिजे, भविष्यात मोठं काय तर होण्याची स्वप्न बघितली पाहिजे. राजाने त्या दिवशी तात्काळ तिथनं उठलेत आणि राजे पन्हाळगडाच्या दिशेने वाटचाल केली. 18 दिवसात 13 किल्ले जिंकले राजांनी आणि 28 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडावरती पहिल्यांदा पोहोचले. राजांनी संध्याकाळची वेळ होती, मशाल घेतली, मशालीच्या उजेडात पन्हाळगड फिरून काढला. आज सुद्धा आम्ही 28 नोव्हेंबर हा शिवपदस्पर्श दिन पन्हाळगडावर साजरा करतो. आणि त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला मी आहे. माझा जन्म तिथला, आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. आज आमच्या राजांच्या प्रती आमचं काम काय आहे? पैसा मिळवणं असतं तर राजांनी भरपूर पैसा मिळवला असता, त्यांना भरपूर सुविधा होत्या, काही अडचण नव्हती. पण राजांनी सगळ्यात महत्वाचं माणसं मिळवली आणि म्हणून त्यांच्यासाठी 1000 माणसं मरायला तयार झाली. परवा असाच मी नांदेडवरनं येत होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळे एका गाडीमध्ये असं सलग जात होतो. 28 पुतळे होते आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग माझ्या मोबाईल मध्ये मी करून ठेवलंय. आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग केलं तर त्यावेळी मला छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. असं कसं काय राजा आमचा असेल, अक्षरशः डोळे पाण्याने भरले, कसं दिसत होतं ते दृश्य. मग राजे जाऊन 400 वर्ष झाली आणि 400 वर्षांनी सुद्धा आपला राजा आपल्या हृदयात आहे. का आहे? कारण त्याचं कर्म, त्याचं काम हे प्रजेसाठी आहे. म्हणून आज आमच्या पंजाचा, खापर पंजाचा वाढदिवस आपण लक्षात ठेवतो का? नाही. का कोण ठेवतोय खापर पंजाचा वाढदिवस? कोणी लक्षात आहे का? नाही. कारण आमच्या खापर पंजानं फक्त आपल्या घराच्या शेजारच्या जमिनीच वाढवायचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र प्रजेसाठी मरून गेला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एकच मूर्ती कर्नाटकामध्ये आहे, धारवाड या ठिकाणी. आणि राणी चिन्नम्मा, ती परप्रांतीय राणी, तिची सैनिक आमच्या राजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी यायचे, आमच्या सैन्याला मारायचे, घोडी पळवून घेऊन जायचे.
आणि घोडी पळवून घेऊन जात असताना ज्यावेळी राजाने ही बातमी समजली, राजाने आपल्या सैनिकाला तात्काळ आदेश दिला, अरे जा त्या राणीचा बंदोबस्त कर. आणि तो बंदोबस्त करायला जाणारा त्यांचा मेहुणा होता. आणि मेहुणा गेला आणि मेहुण्यानं काय केलं, राणीचा बंदोबस्त केला. पण राणी दिसायला सुंदर होती आणि त्या मेहुण्यानं राणीवरती बलात्कार केला. माझा दाजी आहे, माझं काय करू शकतो म्हणून सांगितलं. आणि राजांना खबर मिळाली की राणीचा खजिना लुटलाय, राणीला हरवलाय, एवढे एवढे रसद आणले. सगळे राजे खुश झाले आणि जाता जाता एकाने सांगितलं, राजे सगळ्यानं राणीवरती बलात्कार केला. राजे म्हणे ठीक आहे, उद्या सकाळी दरबारात या म्हणले. दरबारात बोलवलं, आल्या आल्या सैनिकांना सांगितलं डोळं फोडा म्हणून सांगितलं. आणि आपल्या मेहुण्याचं डोळं फोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून राजा आपला श्रेष्ठ आहे. यासाठी आमच्या राजासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे आपण विचार करायला पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कविता भरपूर केलेल्या आहेत. त्यातली एक कविता आहे जी रायगड ज्यावेळी राजे आग्र्यामध्ये होते, तर आग्र्यामध्ये असताना राजाची काय परिस्थिती होती ह्याच्यावरती मी एक कविता केली की तानाजी बाजी संताजी धनाजी औरंग का घमन तोड़ा था तुमने, तुम तो मराठे गले का हार है, सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा, और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा. मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खड़े थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं देते. और आगरा से औरंगी कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे, तब औरंगजेब बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. आज तुमच्याजवळ आलो. आमच्याच एका भाऊबंधानं माझ्या पैलवानानं मला इथं बोलवलं. माझ्यासारख्या सैनिकाला 2 वेळा बोलवलं. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, एक तर कमी पैशाचा वक्ता पाहिजे त्यामुळे बोलवलं जातंय, किंवा भाषण आवडलं पाहिजे त्यामुळे बोलवलं जातंय. तर आज तुमच्यासारख्या महान या चाकण नगरीमध्ये येऊन तुमच्या पुढं बोलताना साक्षात माझ्या मावळ्यांच्या पुढंच बोलतोय, माझ्या आया बहिणींच्याच पुढे बोलतोय, याचा आनंद मला आज होतोय. तर आज मी या देशसेवक नात्यानं आज तुमच्याजवळ आलो. पण मी एकदा जाता जाता तुमचा आवाज चेक करणार आहे. माझा आवाज मोठा आहे का तुमचा मला बघायचा आहे. माझ्या बरोबर तुम्ही घोषणा द्यायची, आणि जर माझ्यापेक्षा कमी आवाज आला तर मात्र मग मी तुम्हाला माफ करणार नाही. मग पुढच्या वेळी पण मी ते येणार आणि परत काय ते म्हणून तुम्हाला जाणार. त्यामुळे मी एकदा आवाज देतोय, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ. पुन्हा नव्याने उगवता